त्या मनोजदादांच्या शिक्षणात जाणवलं की एका मुलाकडून एवढी फीस घेतली जाते, एकाला ह्या सवलती दिल्या जातात आणि शिक्षणातल्या अडचणी ज्यावेळेस त्या मनोजदादाला त्या ठिकाणी कळाल्या, उच्च शिक्षण झाल्याबरोबर त्या माणसानं ठरवलं की काही झालं तरी या समाजाच्या आरक्षणासाठी लढा पेटवायचा. आणि पहिली ठिणगी कधी पडली? ज्यावेळेस कोपर्डीच्या माता माऊलीवर त्या ठिकाणी अत्याचार झाला त्यावेळेस पहिलं आंदोलन मनोजदादा जरांगे पाटलांनी केलं. ती माता माऊली त्यांच्या कुटुंबातली नव्हती, त्यांची सख्खी बहीण नव्हती, फक्त समाजातील एक ताई, तिच्यावरती नराधमांनी अत्याचार केला. म्हणून त्या माणसानं संधी कुठं भेटेल ह्या आरोपीला. ज्यावेळेस ती घटना कळली, ती घटना एवढी भयंकर असताना ज्यावेळेस त्या माणसाला कळली त्यावेळेस त्या माणसाच्या मनामध्ये विचार आला, काही झालं तर ह्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे. आणि मग पोलिसाच्या ताब्यात असणारा माणूस महाराज कोणी शिक्षा देऊ शकतं का? इथं न्याय व्यवस्थेवर चालणारं राज्य आहे. आणि मग अशा परिस्थितीत त्या माणसानं एक संधी शोधली की हे आरोपी मला कुठं भेटतील. मग त्या माणसानं ठरवलं की ज्यावेळेस तारखेला हे आरोपी कोर्टात येतील महाराज, त्यावेळेस त्या कोर्टात आलेल्या आरोपीला त्या ठिकाणी धडा शिकवायचा. आणि पोलीस प्रोटेक्शन असताना, सगळ्या बाजूने पोलीस असताना सुद्धा हातामध्ये त्या ठिकाणी एक सत्तूर घेऊन 4 मावळ्या बरोबर त्या माणसानं पोलिसाच्या नगर कोर्टामध्ये त्या ठिकाणी घेरा टाकला. आणि त्या घेऱ्यामध्ये सुद्धा तलवारीनं त्या समशेरीनं त्या ठिकाणी वार करायचा प्रयत्न केला. 1-2 वार झाले, पोलिसांनी त्या ठिकाणी पकडलं. आणि पकडल्याच्या नंतर त्यांना जेल झाली. त्या काळामध्ये जरांगे पाटलांना एवढं माहीत होतं की ज्याच्याकडे उत्पन्न नाही, काही नाही, अडचण नाही, जर मी याच्यात वाचलो तर यांना सोडेन कोण. आणि त्या माणसाने हळूच तिथून गर्दीचा फायदा घेत बाजूला निघले, तरी 3 मावळे पकडले. महाराज त्या माणसाला, त्या नराधमांना फाशी व्हायच्या आतमध्ये 7 वर्षाची सजा लागली. किती वर्षाची? 7 वर्षाची सजा लागली. 7 वर्ष ज्या माणसाने घरी आले, तुम्हाला माहिती आहे भाऊ, एखादा सोबत बी नेला आणि तो जर धाराच्या टायमाला नाही आला तर आपण काय म्हणतो, तो मुर्दा घेऊनच जातो, इकडंच नेतो तिकडंच नेतो, कामच होत नाही. असे बोलणे गावाकडे सुरू झाले. आमचे पोरं सोबत नेले आणि जेलामध्ये घातले, त्यांना सजा लावल्या आणि हा पळून आला, पळून. महाराज असे आरोप त्या ठिकाणी त्या व्यक्तीवरती झाले. आणि एवढे आरोप झाले असताना सुद्धा त्या माणसाने सांगितलं, ज्या दिवशी तुमचे मुलं घरी घेऊन येईन त्याच वेळेस मी माझ्या मुलाबाळांना भेटन, आई वडिलांना भेटन, तोपर्यंत भेटणार नाही. 3 महिने एका ड्रेसवर राहणारा व्यक्ती, 3 महिने. त्यावेळेस पैसे नव्हते, कुणी मदत करायला तयार नाही. परिस्थिती अशी असताना या वकिलाकडे जा, त्या वकिलाकडे जा, असं करता करता 18 महिन्यानंतर महाराज त्या माणसाने ते मुलं सोडले. आणि ज्यावेळेस ते मुलं गावाकडे आले त्यावेळेस म्हणले आमचे कोर्टात पैसे गेले. स्वतः प्रत्येक तारखेला हजर राहणारा माणूस, त्यांना वेळोवेळी मदत करणारा माणूस. परंतु ज्यावेळेस गावामध्ये चर्चा झाली, हे 4 लोक आले, त्यावेळेस म्हणले आमचे पोरं जेलात गेले, आमचा खर्च झाला, आमचे पोरं अडचणीत आणले. मग म्हणले याचं काय करायचं? तुला नुकसान भरपाई द्यावं लागेल म्हणले, नुकसान भरपाई. आणि नुकसान भरपाई देण्यासाठीच त्या माणसाकडे तर 1 रुपया नव्हता. माणूस गावावर नाही, भण्या भण्या फिरतोय, खायचे वांदे, कपडे, कुठं राहायचं, काय करायचं, कामाला जाता येईना, प्रत्येक तारखेला हजर राहावं लागायचं. 3 जणांच्या तारखे घरच्यांनी 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही. आणि त्यांची नुकसान भरपाई करण्यासाठी पैसे जवळ नाहीत, म्हणून स्वतःची 3 एकर जमीन महाराज त्या माणसानं विकली आणि त्यांची नुकसान भरपाई भरून दिली. हे झाल्याच्या नंतर गावगाव अशी चर्चा चालायला लागली. उठला की माणूस म्हणायचा आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला संरक्षण पाहिजे. कारण त्या माणसाला कळालं होतं की आम्हाला शिक्षणामध्ये ताकद आहे आणि शिक्षण मिळण्याची ताकद आरक्षणामध्ये आहे. ज्यावेळेस आम्हाला आरक्षण भेटेल त्याच वेळेस आमचं संरक्षण होईल, हा विचार दादांचा होता. आणि मग हे करत असताना त्या माणसाचं एक ध्येयच राहायचं की ज्या गावामध्ये जायचं, कुणाला तरी भेटायचं, चला रे आपल्याला आरक्षणाचा लढा करायचा आहे, नंबर घ्यायचे, गावगाव फिरायचं, एक गाव दर रविवारी 5 गावं, असं करून 29 ऑगस्टचा लढा तिथं आणला महाराज. आणि 29 ऑगस्टला जवळपास 1.5 लाखाच्या वरती लोक एका गोरगरिबाच्या नेतृत्वाखाली त्या आंदोलनाचा लढा सुरू झाला. आणि तिथले त्या आंदोलनाचा मी साक्षीदार आहे. त्यावेळेस एकही प्रशासनातला माणूस साधा निवेदन घ्यायला आला नाही महाराज. राजकारणी कुणी माणूस नव्हता, निवेदन घ्यायला आला नाही. मग त्यांनी सांगितलं जर माझं निवेदन घ्यायला कुणी येत नाही तर मी उपोषण सुरू करणार. आणि मग आंतरवली सराटी या ठिकाणी जाऊन दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत कुणीच निवेदन घ्यायला आलं नाही, म्हणून त्यांनी स्वतः आमरण उपोषण सुरू केलं. आणि तो दिवस उजाडला 1 तारखेचा की तिथं सरकारचा त्या ठिकाणी कार्यक्रम बाजूला होता, मुख्यमंत्र्याचा. म्हणून म्हणले त्या ठिकाणात काही आंदोलनाला गालबोट लागन, हे आंदोलन मोडून काढू. आणि त्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये काळा दिवस जो महाराज उजाडला ते 1 तारखेचा. कारण अचानक पोलीस आले आणि विनंती केली की रात्री 2 वाजायच्या सुमारास की जरांगे पाटलाची तब्येत खालावली, आपल्याला हॉस्पिटलाइज करायचे.
तिथल्या ग्रामस्थांना विनंती केली, दादाने विनंती केली की काही झालं मी सुरक्षित आहे, माझ्या तब्येतीला काही अडचण नाही, माझी तब्येत सुरक्षित आहे, तुम्ही न्यायचा प्रयत्न करू नका, ज्यावेळेस तब्येत खराब वाटेल त्यावेळेस मी स्वतःहून सांगेल. विनंती केली, पोलीस निघून गेले. पोलिसाची चर्चा झाली. पण दुसऱ्या दिवशी अचानक पोलिसाला काय झालं माहीत नाही, परंतु 20 मोठाल्या जाळीच्या गाड्या आणि 4 छोट्याल्या गाड्या घेऊन अचानक पोलीस आले. आणि ते बी पोलीस कमी नाही, जवळपास 300-400 पोलीस महाराज. पण तिथं बी त्या गावातल्या बांधवांनी एक कट्टर नियोजन नावाचा ग्रुप तयार केला होता. तिथं म्हणले दादाला उचलायला पोलीस आलेत, प्रचंड ताकदीनं समाज बांधव माता माऊल्या जमल्या. तिथंही त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम चालायचा. आणि अशी परिस्थिती असताना माझ्या तिथले आंदोलक आई वडिलांना त्या ठिकाणी विनंती केली की शांततेत उपोषण सुरू आहे, तुम्ही गडबड करू नका. पोलिसांनी विनंती केली, दादाची तब्येत खराब झाली, त्यांना हलवायचंय. आणि एवढं करत असताना त्यांच्यामध्ये बाचाबाची वाढत गेली. आणि पोलिसांना काय सूचना कुणी दिली काय माहीत नाही, परंतु तो दिवस मराठ्यांच्या आयुष्यातील काळा दिवस म्हणून महाराज उजाडला. कारण त्या दिवशी अचानक लगे धुराचे बॉम्ब आणि गोळ्या आणि प्रचंड लाठी मार त्या ठिकाणी मराठ्यांवरती झाला. तिथं माझी 70 वर्षाची आई पाहिली नाही की 80 वर्षाचे बाबा पाहिले नाही. त्यांचं डोकं फुटतंय का स्वतः गोळी लागते का त्यांची बरगडी मोडती, हाडं मोडतात का काही माहीत नाही. प्रचंड त्या ठिकाणी हाणामारी सुरू झाली. धुरांचे बॉम्ब, सशस्त्र आलेले पोलीस आणि प्रचंड त्या ठिकाणी त्या अंतरवल्लीच्या मराठा बांधवावरती प्रचंड लाठीचार झाला महाराज. आणि ज्यावेळेस लाठीचार झाला, सोशल मीडियातून कुठली बातमी नव्हती, टीव्ही नव्हती, आंदोलन साध्या पद्धतीने सुरू होतं. पण समाज बांधवांनी काढलेले व्हिडिओ मोबाईलमध्ये ते व्हिडिओ प्रचंड वाऱ्यासारखे व्हायरल झाले महाराज. आणि ते व्हायरल झालेले व्हिडिओ ज्यावेळेस माझ्या समाज बांधवांनी महाराष्ट्रातील पाहिले त्यावेळेस खऱ्या अर्थानं क्रांती झाली. आणि हे आरक्षण योद्धे मनोजदादा जरांगे पाटलाचं नेतृत्व संपूर्ण मराठा समाजानं स्वीकारलं. याचं फलित तुमच्या आमच्यासाठी काय झालं महाराज? कारण एका गोरगरिबाच्या लेकरानं केलेलं आंदोलन या विश्वाने दखल का घेतली? कारण त्या माणसानं कितीतरी प्रचंड पैसे, राजकीय पद लाथाळले. साधा प्रश्न पत्रकारांनी विचारला की दादा तुम्ही एवढा त्याग करताय, कशासाठी करताय? आणि आत्ता गडावरचाच प्रसंग सांगतो तुम्हाला. अशी चर्चा झाली, समाज बांधवांनी विनंती केली की दादा तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये यायचं, हेलिकॉप्टरमध्ये यायचं. परंतु त्या माणसानं डायरेक्ट सांगितलं हेलिकॉप्टरमध्ये मी येणार नाही. खूप आग्रह केला, तात्पुरता हा म्हणले, परंतु नंतर म्हणले मी हेलिकॉप्टरमध्ये बसत नसतो. आणि मग ते हेलिकॉप्टरमध्ये आले नाही. तुम्ही दसरा मेळावा पाहिला. आणि नंतर पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की दादा तुम्ही हेलिकॉप्टर येणार होते, हेलिकॉप्टरमध्ये का आले नाही? ते म्हणले का आले नाही? ज्या दिवशी माझे लेकरं चांगलं आरक्षण मिळून शिक्षण घेतील आणि हेलिकॉप्टरमध्ये येतील तो दिवस माझ्यासाठी सोन्याचा दिवस असेल. म्हणजे एवढा त्याग की मला समाजाने जरी हेलिकॉप्टर दिलं तरी मी त्या हेलिकॉप्टरमध्ये बसणार नाही. माझ्या समाजातले मुलं त्या ठिकाणी हेलिकॉप्टरमध्ये बसले पाहिजेत हा उदांत हेतू ठेवणारे दादा आहेत. आणि त्याच्यामधून आजही पहा मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठी आरक्षणाची त्या ठिकाणी धग आहे. का आहे की इथं बहुतांश आम्ही शेतीशी निगडीत आहोत. कारण आम्हाला पाऊस आहे तर मालाला भाव नाही, माल आहे तर पाऊस नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे की आम्ही जर पेरलं तर पाऊस नाही, उगालं तर भाव नाही. अशी परिस्थिती असताना इथला मराठवाड्यातील त्या ठिकाणी शेतकरी कर्जबाजारी आहे. परंतु आता बहुतांश त्या ठिकाणी ओबीसी, तुमच्या गावात काही ओबीसी बांधव निघाले का? ओबीसी प्रमाणपत्र निघले काहींचे? निघले का? सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण ही सांगायची वेळ काय येते, माझ्या मायबाप शेतकऱ्याला, माझ्या माय माऊलीला हे माहीत नाही की ह्या ओबीसी प्रमाणपत्राची ताकद काय आहे. मावशांनो, तुमची पोरगी जर कॉलेज करायला गेली, 2 विद्यार्थी सोबत असले, हे जे तुमच्या समोर महाराज उभा आहेत ना, 2008 सालचे पोलीस भरतीचे महाराज आहेत, 142 मार्क आहेत. आणि माझ्या बरोबरचे 105 मार्कावले पगार घेतात. आणि आम्ही तुमच्या पाकिटाची अपेक्षा करतो. तेव्हा तरी भाषण येत होते म्हणून हे जमलंय. आणि आंदोलनातच जमलंय. वडी काळ्याच्या आंदोलनात जरांगे पाटीलांना आम्ही, लोकच आंदोलनात येत नव्हते म्हणून, माणसं येत नव्हते म्हणून रामनवमीच्या दिवशी महाराज तिथं सप्त्यात आंदोलन सुरू केलं. आणि असे खिचडी बनवित होते ना, आम्ही लिंबाखाली बसलो होतो. मी, दीपकदादा सोनवणे इकडून 2 जण गेलेले आणि पाटील आणि पाटलासोबत 1 जण, असे 4च जण. रामनवमी म्हणजे उन्हाळा लागायला लागला होता.
आणि आम्ही लिंबाच्या झाडाखाली बसलेलो, माणसाच्या येणार कुणीच येणार, आम्ही चौघच. म्हणलं पाटील हे वारकरी तरी सापडलेत राव आपल्याला, यांच्यात तरी जाऊन बसू, उलसक फोटो काढायला तरी गर्दी दिसन. आणि ते म्हणले बरोबर आहे राव चला. गेलो तर महाराज त्यांचं भजन नेमकं 5-10 मिनिटांनी संपलं की ते खिचडी वाटायला लागले. म्हणलं खिचडी नका वाटू बाबा. म्हणले मग काय करायचं? म्हणलं थोडं आमचं आरक्षणाचं ऐका, उपोषण सुरू करायचं. बरोबर म्हणले. आता ते माळकरी आपलेच होते, म्हणले ऐकू बा आरक्षणाचं उलसक. आणि मग लगेच आमच्या आरक्षणाचे भाषणं सुरू झाले. आणि त्याच्यामध्ये आमच्या शिक्षणाच्या मुलांनी काय वाटोळं झालं, शिक्षणामुळं आम्ही किती मागं आलोत, आमच्या मुलांनी बेरोजगारी प्रमाण का वाढलं, आमच्या मुलांमध्ये व्यसनाधीनता का वाढली, याच्यावर मी एक भाषण केलं महाराज. आणि तिथं आमचे कीर्तनातील गुरु हरिभक्तपरायण मते बाबा त्यांनी ते भाषण ऐकलं. ते म्हणले काय सुंदर बोलतात राव तुम्ही. म्हणले शेतकरी गरीब कमवून झाला, दारिद्र्य कमवून आलं, शिक्षणाचं महत्त्व का आणि आरक्षण का, त्यांना एवढं आवडलं. त्यांनी काही प्रश्न विचारले, इतके प्रश्न विचारले. मी म्हणलं धोत्रावाला माणूस आणि इतका कसे प्रश्न विचारतोय बा. मी माझ्या प्रामाणिक बुद्धीप्रमाणे मी त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केला महाराज. आणि उत्तर दिल्याच्या नंतर मी सहज विचारलं, म्हणलं इतका हुशार माणूस आहे, दिसायला तर साधारण वाटतं, हे माळकरी काही सोपे नसतात महाराज मंडळी, हे प्रचंड हुशार व्यक्तिमत्व असतं. त्याच्यामुळं माळकऱ्याला कुणीच त्या ठिकाणी कमी लेखायचं नाही. ते जरी बोलत नसले, शांत असले, पण त्यांच्या बुद्धीला चॅलेंज नसतं. त्यांनी मग घामच काढला. मग मी म्हणलं तुम्ही काय करता? ते म्हणले मी महाराज आहे. सहज बोलता बोलता माझ्या तोंडून शब्द गेला, मला एकतरी कीर्तन करायचे. ते म्हणले तुम्ही कीर्तन करा. त्यांनी पॉम्पलेट दिली, कसलाही अभंग माहीत नसताना डायरेक्ट मला त्यांनी त्यांच्या जागेवर कीर्तनावर उभा केलं आणि म्हणले तुम्ही शेती, उद्योग, व्यवसाय, शिक्षणावर लोकांचं प्रबोधन करू शकता, कीर्तनकार व्हा. आणि म्हणून हे झांजे महाराज तयार झाले. विठ्ठल